स्वच्छ भारत सुंदर भारत हे ब्रीद मनावर घेत पवित्र श्रावण महिन्यातील सोमवारी इगतपुरी तालुक्यात जिल्हा परिषद शाळांच्या प्राथमिक विभागामार्फत व्यापक स्वच्छता अभियान राबवण्यात आले। शाळा परिसर स्वच्छ, सुंदर आणि निरोगी ठेवण्याबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेची जाणीव निर्माण करण्याच्या उद्देशाने या अभियानाला विशेष गांभीर्याने राबविण्यात आले। या उपक्रमाअंतर्गत दिनांक 24 ऑगस्ट रोजी विद्यार्थ्यांसाठी सकाळी 7:30 ते 11:45 अशी वेळ शाळेची वेळ ठेवण्यात आली। विद्यार्थ्यांची सुट्टी झाल्यानंतर मुख्याध्यापक व शिक्षकांनी शाळेत थांबून शाळा परिसर, वर्गखोल्या, आवार तसेच परिसरातील आवश्यक ठिकाणी स्वच्छता केली आहे। अभियानाच्या कामकाजाचे बिफोर आणि आफ्टर जिओ टॅग फोटो घेऊन त्यांची नोंद ठेवण्यात आली। तसेच दिनांक 25 ऑगस्ट पर्यंत आवश्यक कार्यवाही पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या। इगतपुरी तालुक्यातील या आगळ्यावेगळ्या स्वच्छता अभियानाची प्रेरणा गटविकास अधिकारी श्री महेंद्र वळवी यांच्या मार्गदर्शनातून मिळाली आहे। नवनियुक्त गट शिक्षणाधिकारी श्री बाळासाहेब मुंडे, विस्तार अधिकारी सौ मनुषा साळुंखे, श्री प्रमोद चिंचोले, श्री अनिल पगार तसेच केंद्र प्रमुख श्री श्रीकांत बोरसे यांच्या नियोजन व मार्गदर्शनाखाली अभियान प्रभावीपणे राबवण्यात आले। शाळांना आवश्यक सहकार्य मिळावे यासाठी सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी, माजी विद्यार्थी व इच्छुक पालकांचे सहकार्य घेण्याचे आवाहन करण्यात आले। स्वच्छता अभियानात जिल्हा परिषद शाळा सांसेगाव हिनेही अंतःकरणापूर्वक सहभाग नोंदविला। शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री सुनील गोवर्धने यांनी नेहमीप्रमाणे कार्यतत्परता दाखवत शाळेच्या स्वच्छतेसाठी मोलाचे योगदान दिले। मुख्याध्यापक निकम सर, सर्व शिक्षक वृंद आणि विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होत शाळा परिसराची स्वच्छता केली आहे। स्वच्छता करताना केवळ शाळेचा परिसर स्वच्छ होत नसून विद्यार्थ्यांच्या मनातील अस्वच्छतेची भावना, निष्काळजीपणा आणि कचऱ्याबाबतची उदासीनताही दूर होण्यास सुरुवात झाली आहे, असे चित्र सांसेगाव शाळेत पाहायला मिळालं। स्वच्छतेसोबतच शिस्त, जबाबदारी, श्रमप्रतिष्ठा आणि सामाजिक बांधिलकी या उच्च मूल्यांची जपवणूक या अभियानातून होत आहे। इगतपुरी तालुक्यातील सक्षम अधिकारी वर्गाच्या नियोजनातून राबवण्यात आलेल्या या उपक्रमाचे तालुक्यातील विद्यार्थी, शिक्षक, पालक व नागरिकांकडून कौतुक होत असून इगतपुरी तालुक्याचा हा स्वच्छता उपक्रम नाशिक जिल्ह्यातही प्रभावीपणे राबविला जावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।